नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मित्रांनो, आजपर्यंत मी तुम्हाला अनेक औषधी माहिती दिलेली आहे, औषधी पानांची. तर आज मी जे औषधासाठी आलेली आहे तुम्हाला दाखवायला, तर ते आहे म्हणजे अडुळशाचे पान. ही बघा, ही अशी अडुळशाची पानं असतात. या अडुळशाच्या पानामध्ये खूप मोठे गुणधर्म आहेत आणि औषधी गुणधर्म आहेत. ते आज आपल्याला कशा प्रकारे उपयोग करायचा आहे अडुळशाच्या पानाचा ते मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, प्रथम हे तुम्हाला पानाचं दर्शन घडवते. ही आहेत अडुळशाची पानं. अशी बघा, ही मी खूप आणून लावून ठेवलेली आहेत. कोणाला पण लागलं तर कोणीही घेऊन जाते. ज्यांना माहिती आहे ते घेऊन जातात. आणि आज आपल्या व्हिडिओने बऱ्याच लोकांना माहिती होणार आहे की ही अडुळशाची पानं आहेत आणि ह्याचा हा उपयोग आहे. तर ह्याच्यानंतरही भरपूर ही पानं लोक घेऊन जातील आणि त्यांनी न्यावं आणि त्याचा औषधाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करावा. कारण आपण इतर औषधं असे घेत असतो, त्याचा वाईट परिणामसुद्धा होत असतो आणि त्याच्यामुळे आपण ते अवॉइड करून हे आयुर्वेदिक औषधं आपण झाडपाल्यांचा केला तर खूप चांगलं आहे. याचा साईड इफेक्ट बिलकुल नाही. तर मित्रांनो, ही अशी ही पानं आहेत. ही पानं घ्यायची आहेत आणि पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते उकळवायचं आणि उकळवल्यानंतर ही पानं 4 ते 5 पानं त्याच्यामध्ये ही तोडून त्याच्या चांगल्या प्रकारे उकळवून ज्यूस करून घ्यायचं. आणि ही फार कडू असतात आणि कडू असल्यामुळेच ती आपल्याला जो खोकला झालेला असेल, सर्दी झालेली असेल, ती दूर करण्यासाठी मदत करत असतात. तर मित्रांनो, ही अशी पानं उकळवून घेतल्यानंतर थोडंसं आपण चहा कसा पितो त्याप्रमाणे कपामध्ये भरून घ्यायचं आणि 2-2 चमचे हे रोज सकाळी अनिशापोटी घेतलं तर आपला कफ निघून जातो, खोकला निघून जातो, थोडाफार ताप असेल तोही निघून जातो. कारण हे कडू रसाचं गुणधर्माचे ही वनस्पती आहे. तर मित्रांनो, हे औषध घेतल्याने तुमचा खोकला जरूर जाईल आणि तुम्ही विचार कराल की मॅडमने सांगितलं ते बरोबर आहे आणि ते केलं पाहिजे असं. कारण आणि हे वृक्ष एवढे लागवडीची करायची गरज पण नाही लागत. ह्याचं पान जरी लावलं जमिनीवर तरीसुद्धा ते उगवत असते. तर कुठे नाही मिळाली एक फांदी, ती पण आपण आपल्या जर कुंडीत लावली तर आपल्याला रोजच्या जीवनासाठी जी पाहिजे तर ते घेऊ शकतो. ते असं नाही की ताप यायलाच पाहिजे, खोकला झालाच पाहिजे आणि नंतरच घेऊ. तर ते होण्याआधीसुद्धा आपण हे अडुळशाच्या पाण्याचा ज्यूस घेऊ शकतो. लहान मुलांना खूप थंडीमध्ये किंवा पावसामध्ये सर्दी खोकला जोरात होत असतो. तर त्यांच्या वयानुसार म्हणजे जर असेल 5 वर्षानंतरच्या मुलांना तुम्ही द्यायला हरकत नाही. कारण 5 वर्षाच्या आतमधला मुलगा बोलत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे त्यांना किती त्रास आहे काय ते आपल्याला कळू शकत नाही. पण 5 वर्षानंतरच्या मुलांचं बोल आपण अनुभवू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला कळते. तर लहान मुलांना थोडासा गूळ घालून ही छोटी ही 2 पानं एवढीच घ्यायची आणि त्याच्यात गूळ घालायचा, उकळवायचं आणि ते पाणी चहा पितात त्याप्रमाणे त्यांना तेवढ्याच उष्णतेचं त्यांना ते दिलं तर ते पितात आणि त्यांचा खोकला हा दूर होतो. आणि मोठ्या माणसांना ह्या टाईपची पानं असतात. ही मोठी, 1 मिनिट हे बघा, एवढ्या टाईपची पानं असतात. ही उकळवून 2 पानं, त्यांना पण 2 पानं घ्यायची आणि चहाचं कपभर त्यांनासुद्धा ते गुळामध्ये उकळवून दिलं. मधामध्ये द्या तुम्ही. तुमच्यावर हे शुगर असेल तर ते बिना गुळानेच घ्यायचं, उलट फार चांगलं आहे. एका दृष्टीने 2 कामं होतात. एक तर गुळाचा नाही वापर केल्यामुळे शुगरही कमी होते आणि हे कडू रस असल्यामुळे याचा उपयोग शुगरमध्ये पण कमीपणा येण्यासाठी होऊ शकतो. तर असे हे गुणकारी औषधाचं तुम्ही जरूर आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कारण ह्याच्यात तर नुकसान असं काहीच नाही आहे. तर हे औषध तुम्ही जरूर आपल्या सकाळच्या वेळेला चहा घेतो तर चहाच्या ऐवजी ही पानं जर उकडवून त्याचा जर ज्यूस करून पिला तर आपल्यामधील खोकला हा दूर होऊ शकतो. तर मित्रांनो, हे असे औषध तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि या औषधाचा उपयोग करा. ही पानं ओळखण्यासाठी ही तुम्हाला मी एकदम बारकाईने जवळ आणून दिलेली आहे. बघा.
अशी अडुळशाची पानं असतात ही. आणि ही यांची उंची 7 ते 8 फूट आपल्या वाडीमध्ये आहे, त्याच्यामुळे ते 10 फुटाचं झालेलं आहे झाड ते. आणि हे छोटं आहे का तर माझा कॅमेरा माझ्या हातामध्ये असतो, त्याच्यामुळे माझ्या उंचीनुसार हा मी कॅमेरा पकडलेला, त्याच्यामुळे हे छोटंसं झाड आहे. तुम्ही म्हणाल हे छोटं झाड आहे, तर अशी खूप मोठी झाडं आहेत. तर मित्रांनो, ह्याचा उपयोग जरूर करा आणि आपला खोकला दूर करा ह्या औषधाने. गावामध्ये हे सगळीकडे असतं, तर याचा उपयोग जरूर करा. आणि तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही जरूर मला कळवा की या औषधाने आमचा खोकला झाला. कॉमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच. बाय. बहुगुणी अडुळसा आहे हा, उपयोग करा. बाय.